बार्शी शहरातील जावळे प्लॉट येथे अनंत रामचंद्र साळुंके हे बायको मनीषा, मुले तेजस आणि समर्थ यांच्यासह राहिला आहेत. अनंत हे खाजगी शिकवणी घेत होता, तर त्याची बायको मनीषा ही गृहिणी होती. ती घर खर्च चालवण्यासाठी घरातूनच शिवणकाम करत होती. आपले मुले चांगली असल्यामुळे त्यांना चांगले शिकवण्यासाठी त्या धडपड करत होत्या. अलीकडे साळुंके यांनी जावळे प्लॉट येथे घर बांधले असल्याने थोडेफार कर्ज देखील झाले होते. घराच्या कर्जाचे हप्ते भरता भरता अनंतच्या नाकेनऊ आले होते. मुले शिकत असताना त्यांना कशाला त्रास द्यायचा म्हणून दोघांनीही मुलांना कर्जाची कोणतीही तोशीच लागू दिली नव्हती. खाजगी शिकवणीतून अनंतला फारसे उत्पन्न मिळत नव्हते. जे मिळत होते त्यातून बँकेचे हप्ते जात होते. घर खर्च हा कसा तरी मनीषा सांभाळत होती. घरातून काम करताना घर खर्चाला आणि कर्जाला थोडाफार हातभार लागावा म्हणून तिने शिवणकामाच्या पैशातून ओळखीच्या 2-3 ठिकाणी भिशी लावली होती. त्यातच तिने खाजगी सावकाराकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. ते लोकही कर्जाची रक्कम व व्याज मागण्यासाठी घराकडे येत होते. त्यामुळे अनंत आणि मनीषा यांच्यामध्ये कर्जावरून रोज भांडणे होत होती. मुले झोपली की त्यांच्यात वाद सुरू व्हायचा. तू भिशी लावली आहे आणि ते भिशीवाले पैसे परत न देता पळून गेले आहे. त्यात पैसे बुडाले आहे. मी तुझ्यामुळे कर्जात बुडत चाललो आहे. माझे कर्जे फिटेना, उलट मी व्याजात मरत चाललो आहे असे म्हणत अनंत बायकोशी वाद घालत होता. काही वेळा मारहाण देखील करत होता. असे त्या दोघांचे भांडण रोजचेच झाले होते. त्यामुळे मनीषा देखील आर्थिक कोंडीत सापडलेली होती. तिचे पैसे भिशीवाल्यांनी बुडवल्याने तिला काही सुचत नव्हते. त्यातच रोज कर्ज मागणाऱ्यांचा ससेमिरा वाढत चालला होता. ते लोक रोज दारात येऊन दंगा करत होते. त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये नवरा बायकोची मान खाली जात होती. अनंत शिक्षकी पेशाने जगत होता. 4 मुलांना चांगले शिकवत होता. परंतु स्वतःच्या घराची आर्थिक घडी त्याला बसवता येत नव्हती. असे लोक बोलत असतील असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याच्यामध्ये चिडचिडपणा वाढत गेला होता. त्याला कशाचे काय सुचत नव्हते. तो बायको मनीषावर राग काढत होता. तीही त्याच्यावर चिडत होती. दोघा नवरा बायकोंची भांडणे ही दररोजचीच झालेली असल्याने घरात शांतता संपली होती. नव्याने बांधलेले घर त्या दोघांना खायला उठले होते. घर प्रपंचाचा गाडा हा दोघांवर चालत असतो. त्यातच कर्ज काढले तर कशाचे कशाला होत नसते. घरचा करता पुरुष हा त्या घराचा करता असतो. जहाज बुडायला लागले तर कॅप्टनने जहाज सोडायचे नसते, तसे त्या घराच्या कर्त्या पुरुषाचे असते. अनंत हा शिकवणी घेत असताना त्याचे लक्ष शिकवणीत लागत नव्हते. त्याचा राग तो बायको मनीषावर काढत होता. तिलाही अनंतचा स्वभाव चिडखोर आणि तापट आहे हे माहीत असल्याने ती पडती बाजू घेऊन गप्प राहत होती. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी मनीषा आणि त्यांचा धाकटा मुलगा समर्थ हे दोघेजण बार्शीत कामानिमित्त फिरत होते. तेव्हा समर्थला आई मनीषा तणावाखाली असल्याचे जाणवले. त्याने त्याचे कारण विचारले असता तिने समर्थला सांगितले की तुम्ही मुले झोपी गेला की तुमचे पप्पा कर्जासाठी त्रास देत आहेत. ते मला शिवीगाळ करून मारहाण करत आहेत. आता कर्ज झाले आहे म्हणून मी काही गप्प बसले नाही, पण कर्जाच्या ओझ्याखाली मी आणि तुझे पप्पा दबले गेलेलो आहोत. त्यामुळे ते मला टेन्शन देतात. त्याचा हा परिणाम आहे. त्यातच मी भिशी लावली. ते लोकही पैसे न देता पळून गेले. असे सगळे तिने मुलाला सांगून मन मोकळे केले. नवरा बायकोच्या भांडणाची अखेर कधी आणि कशात होणार हे केवळ नियतीला माहीत होते. शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी अनंतच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार सुरू होता. त्याचा अंदाज कुणालाच नव्हता. त्याने संध्याकाळच्या सुमारास बायको मनीषा आणि मोठा मुलगा तेजस यांना आपल्या 2 व्हीलर गाडीवर बसून नागोबाची वाडी येथील शेतात नेले. तेथे तेजस समोरच त्याने मनीषाबरोबर भांडण काढायला सुरुवात केली. त्या भांडणामध्ये मनीषाचा तिच्याच ओढणीने गळा आवळायला सुरुवात केली. ती ओरडू लागल्यावर मुलगा तिला सोडवण्यासाठी पुढे आला. त्याला अनंतने बाजूला ढकलून दिले. त्यासरशी मनीषा खाली पडली. त्यावेळी अनंतने बाजूचाच पडलेला दगड उचलून मनीषाच्या डोक्यात घातला. त्यासरशी तिचे डोके फुटले. एवढ्यावरच तो थांबला नाही,
तर तेजस हा आईला सोडवायला आल्यावर त्याच्यावरही अनंतने चाकूने सपासप वार केले. मनीषाच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता, तरीही नवरा मुलावर चाकूने वार करत असल्याचे बघून त्या माऊलीने उठून पुढे येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी परत अनंतने तिच्यावर चाकूने वार केले. आईवर वार होत असताना रक्तबंबाळ झालेला तेजस हा ओरडत पळत तिथून निघून गेला. मनीषावर केलेल्या चाकूच्या वारात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या मृतदेहाकडे हताशपणे बघत अनंत तेथेच खाली मान घालून बसला. त्याला काही सुचत नव्हते. रागाच्या भरात आपल्याकडून काय घडले याचा तो विचार करू लागला. तिकडे मनीषा, अनंत आणि तेजस बाहेर गेले. ते अजून परत आले नाही, म्हणून संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांचा लहान मुलगा समर्थ हा मावशीच्या सांगण्यावरून बार्शीत त्यांचा शोध घेऊ लागला. दरम्यान संध्याकाळी 7च्या सुमारास अनंत साळुंके याने मेवणी कौशल्या राऊत यांना मोबाईलवर फोन करून सांगितले की मी तुझ्या बहिणीला नागोबाची वाडी येथील शेतात मारून टाकले आहे. हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी समर्थला घेऊन नागोबाची वाडी येथील शेतातील घटनास्थळ गाठले. तेव्हा मनीषा ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. बाजूलाच रक्ताने माखलेला दगड आणि चाकू पडलेला होता. तर काही अंतरावर गंभीर जखमी होऊन तेजस पडला होता. ते दृश्य पाहून त्या हतबल झाल्या. शेजारील बोरीच्या झाडाखाली अनंत साळुंके हा खालीमान घालून बसला होता. समर्थने या घटनेची माहिती शेजारच्यांना, नातेवाईकांना दिली. घटनास्थळी नातेवाईकांनी गर्दी केली. त्यातील काही लोकांनी गंभीर जखमी असलेल्या तेजसला उपचारासाठी बार्शीतील दवाखान्यात दाखल केले. कुणीतरी या घटनेची माहिती बार्शी पोलिसांना कळवली. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला. मनीषाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बार्शीतील सरकारी दवाखान्यात नेला. ही घटना कोणत्या कारणातून आणि कोणाच्या हातून घडली आहे याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी बाजूलाच बसलेला संशयित आरोपी अनंत साळुंके याला ताब्यात घेऊन बार्शी पोलीस स्टेशनला आणले. त्याच्याकडे या घटनेची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. या घटनेची लेखी फिर्याद दवाखान्यात उपचार घेत असलेल्या तेजस साळुंके वय 21 याच्याकडून घेतली. त्यानुसार मनीषा अनंत साळुंके वय 45 हिच्या खून प्रकरणी व तेजसवरील खुनी हल्ल्याप्रकरणी अनंत रामचंद्र साळुंके वय 50 याच्या विरोधात कलम 103 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. कोठडी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, दगड व मोटारसायकल जप्त केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.